नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर ह्या लॉंग व्हिडिओमध्ये आपण मोल्डेड क्लेच्या हेल्पने काही इंटरेस्टिंग बनवणार आहोत. तर स्टे ट्यून अँड वॉच व्हिडिओ टिल एंड. तर सगळ्यात पहिले आपल्याला जे कंपाऊंड्स मिळतात दोन मोल्डेड क्लेमध्ये, तर त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, मिक्स करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ते स्टिकी असतं, म्हणून आपल्या हँड्सला आणि आपला आपण जो सरफेस यूज करणार आहोत तर तिथे पावडर लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो क्ले आहे तो आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे. तर मी इथे बॅट, बॉल आणि टी शर्टचं शेप दिलेलं आहे आणि त्यानंतर ड्राय होण्यासाठी एक दिवस ठेवलेलं. आणि ड्राय झाल्यानंतर त्याला आपण विथ द हेल्प ऑफ फॅब्रिक कलर करून घेणार आहोत. तर बॅटला इथे स्किन कलर आणि रेड कलर दिलेला आहे, बॉलला रेड कलर दिला आहे आणि टी शर्टला ब्ल्यू कलर दिलेला आहे. तर बॅटला कलर झाल्यानंतर जो स्किन कलर आपण दिलेला तो ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती MRF मी लिहून घेतलेला आहे. बॉलला देखील स्मॉल डिटेलिंग म्हणून व्हाईट कलरनी लाईन काढून घेतलेला आहे, जेणेकरून बॉलचा जो लुक आहे तो अजून एनहान्स होईल. आणि टी शर्टला डिटेलिंग देण्यासाठी गोल्डन फॅब्रिक कलरचा यूज केलेला आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपले प्रिव्हियस व्हिडिओज नसतील बघितले तर नक्की एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि आपले जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते बघायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही देखील आयडिया सजेस्ट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज जे आहेत ते मी तुमच्यासाठी बनवेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती ते बघू शकता. तर जेव्हा मी मोल्डेड क्लेला शेप देत होती त्यावेळीसच पेनच्या मदतीने होल देखील केलेला आहे, जेणेकरून ते ॲज अ किचन म्हणून देखील यूज करू शकता. आणि जर ग्लॉसी फिनिश तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही वार्निशचा किंवा रेझनचा देखील यूज करू शकता, जेणेकरून जे आपण बनवलेलं आहे ते देखील ड्युरेबल राहील आणि शायनी लुक येईल. तर मी इथे डिटेलिंग देण्यासाठी स्मॉल राऊंड ब्रशचा यूज केलेला आहे. अँड इट्स रेडी.